मेहर बाबा की जय। अवतार मेहर बाबा की जय। अवतार मेहर बाबा की जय। प्रियतम मेहर प्रभू, आमच्यामध्ये उपस्थित होऊन आपण आम्हा सर्वांना आपल्या दर्शनाचा आणि सहवासाचा आनंद द्यावा आणि आमचं मार्गदर्शन करावं, हीच आपल्या चरणी प्रार्थना. थँक्यू बाबा. जय बाबा. हे प्रियतम परमेश्वरा, तुझ्यावर अधिकाधिक प्रेम करण्यासाठी आम्हा सर्वांना तू सहाय्य कर. अधिक आणखी अधिक प्रेम करण्याकरता, इतकं की तुझ्याशी तद्रूप होण्यास आम्ही पात्र व्हावं व तुझ्यावरील आमचं प्रेम वृद्धिंगत व्हावं, यासाठी आम्हास तू सहाय्य कर. आणि प्रियतम बाबांचा दाम अगदी अखेरच्या क्षणापर्यंत व अगदी अखेरच्या क्षणी देखील आमच्या हाती घट्ट राहावा, यासाठी आम्हास तू सहाय्य कर. अवतार मेहर बाबा की जय. अवतार मेहर बाबा की जय. अवतार मेहर बाबा की जय. सगळ्यांना जय बाबा. जय जय बाबा. आपण मेहर बाबांचे अध्यात्म परलेख आणि संदेश याच्यातलं भाग 2 मधला विभाग दुसरा, जो की संदेशांवर आधारित आहे, वेगवेगळे संदेश त्याच्यात दिलेले आहे. तर मला वाटतं गेल्या वेळेला आपण 14 नंबरचा संदेश पूर्ण केला होता आणि तो नवीन कालचक्र असा संदेश होता. तर आज आपण 15 नंबर आणि पुढे जेवढे होईल 16, 17 किंवा 15 ते संदेश बघूया. हा संदेश 15 नंबरचा संदेश न्यूयॉर्कला संदेश असं त्याचं हेडिंग आहे. आणि न्यूयॉर्कमध्ये बाबांनी हा संदेश 22 मे 1932 दिला होता. आवाज क्लिअर आहे ना केतकी? आहे. ओके, थँक्यू. जय बाबा. संदेश वाचते. काही वृत्तपत्रकारांना माझ्या कार्याचे यथार्थ स्वरूप समजले नाही किंवा ते केवळ खळबळ उत्पन्न करण्याच्या इच्छेस बळी पडले तर त्यात फारसे आश्चर्य नाही. आपल्याला माहिती आहे की बाबांनी बरेच इंटरव्ह्यू तिथे दिले होते आणि त्याच्या वेगवेगळ्या कहाण्या आणि वेगवेगळ्या इंटरव्ह्यू पण आपण बघितलेले आहे. तर बाबा इथे सांगतात न्यूयॉर्कला संदेश देताना की काही जे वृत्तपत्रकार आहेत त्यांना योग्य ते बाबांचं कार्याचं किंवा बाबा समजलेलेच नाही, किंवा उगाच काहीतरी काही वृत्तपत्रांचं असतं सनसनाटी निर्माण करण्यासाठी किंवा इतर काही करण्यासाठी, जे आहे त्याला तसं न म्हणता वेगळ्या स्वरूपात मांडलं जातं. तर असं त्या जय बाबा होतोय का? ओके. नाही, बरोबर आहे. लिंक वीक गेली आहे. ऍक्च्युली मी मोबाईल डाटा पण सुरू ठेवलाय पण तो कॅप्चर करत नाहीये. 1 मिनिट, मी मला वाटतं खिडकी थोडी उघडली तर फायदा होईल का? पाऊस खूप आहे. 1 मिनिट हा, 1च मिनिट आहे ना. पण मग आवाज लेट होतोय, जरा खिडकी थोडी उघडी ठेवूया. थोडं पाऊस आत येण्याची शक्यता आहे, नाही असं नाही, पण असू दे. जय बाबा केतकी. जय बाबा. आता येतोय ना? झाला, थँक्यू बाबा. असंच राहू देत लिंक म्हणजे झालं. 1 मिनिट हा. पालवे, तुमचं यूट्यूब वगैरे काय बघत असाल, मोबाईल चालू असेल तर बंद करा प्लीज. आणि हिचा फोन येईल. तिला मेहराबादला जायचं तर ती विचारते गाडी कुठली काय. मीना जसनानीचा, तिला तेवढं गाईड करा. ओके, सॉरी. जय बाबा. मला कोणताही, बाबा पुढे सांगतायत, मला कोणताही धर्म, संस्था, पथ किंवा संघ स्थापन करावयाचा नाही.
आपण मागे पण बघितलं, मागच्याही मेसेजमध्ये हे बाबांनी सांगितलेलं आहे की कुठलाही धर्म, पंथ, संस्था, संघ स्थापन करण्यासाठी मी आलेलो नाही. ऑलरेडी तसे पुष्कळ संघ आहेत. अशा प्रकारचे संघ हल्ली पुष्कळ आहेत. आपले ध्येय नित्य आचरणात आणण्याकरता लोकांना मी मदत करेल. कुठलाही आय हॅव कम नॉट टू टीच बट टू अवेकन. अवेकन कशासाठी? की जे काही आपलं अज्ञान आहे त्यातनं आपल्याला जागं करण्यासाठी. आणि दुसरं म्हणजे ऑलरेडी असे पुष्कळ संघ आहेत, पण त्यात जे काही सांगितलेलं आहे त्यातले काही जे टीचिंग्स आहेत ते नुसते वाचण्याऐवजी ते आचरणात कसे आणणार, तुम्ही त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं कराल हे बघण्यासाठी, त्यात तुम्हाला मदत करण्यासाठी मी आलेलो आहे असं बाबा सांगतात. आणि ते किती अवघड आहे ते मंडळींशिवाय इतर कोणी सांगू शकणार नाही. कारण त्यात एक घटना मनीमाई नेहमी सांगायच्या की ब्ल्यू बस टूरमध्ये असताना बाबांनी त्यांना सांगितलं की वर्ल्ड वॉर सुरू झालेलं होतं. एका ठिकाणी त्यांचा मुक्काम होता, बेंगलोर किंवा कुठे. आणि सकाळी त्यांची सगळी कामं चालायची, गडबडी असायची. आणि बाबांनी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही मला माझ्या कामात विश्वकार्य आहे, माझं महत्वाचं आहे, सिरियस आहे, तुम्ही सगळ्या मला मदत कराल. त्याने सांगितलं हो बाबा. त्यांना म्हटलं छान आहे, बाबांच्या कार्यात आपल्याला मदत करायला मिळते. बाबा म्हणाले काही नाही, अजिबात आवाज करायचा नाही, एवढंच करा, माझं अत्यंत महत्वाचं कार्य आहे आणि तुम्ही थोडा सुद्धा, एवढासा सुद्धा आवाज करू नका, जराही आवाज व्हायला नाही पाहिजे याची काळजी घ्या. आणि त्यांना म्हटलं की ठीक आहे, एवढीशीच गोष्ट आहे. पण ती म्हणते की नथिंग इज, एवढी छोटी, बाबांच्या कुठलीही आज्ञा ही छोटी नसते. आणि मोठ्यात मोठी आज्ञा बाबांची कठीण असते इम्प्लिमेंट करायला, एक वेळ सोपी असते, पण छोट्यात छोटी आज्ञाचं पालन करणं किती अवघड असतं. तर तिने सांगितलं की किचनमध्ये कुणी कपडे धुते, कुणी भांडी घासते, कुणी बनवतंय, कुठे खिडकीच आदळ, कुठे दारच आदळ, कुठे पटकन बादलीच पड, कुठे एखादं भांडं पड, काही ना काही आवाज व्हायचा. आम्ही प्रयत्न करायचो आवाज होऊ नये, अगदी हळू बोलायचो. आणि मला आठवतं की एवढी सवय होती बाबांच्या मंडळींना, मी नंतर पण बघितलं की अक्षरशः त्या मुवमेंट करायच्या, बोलायच्या तर सॉफ्टली आपसामध्ये किंवा आपल्याशी, आणि कुठलेही ठेवताना वस्तू इतकं हळूच ठेवणार की नंतर सुद्धा, म्हणजे हे तर बाबा गेल्यानंतरची माझी आठवण आहे वुमेन मंडळींना बघितलेलं. मला तर वाटायचं त्या हवेत चालतात की काही, इतक्या सॉफ्टली असं चालायच्या त्या, की एवढी सवय त्या सगळ्या गोष्टींची झाली होती. तर त्या सांगतात की आवाज करू नये म्हणून आम्ही जेवढा प्रयत्न करायचो तेवढं काही ना काही व्हायचं. शेवटी बाबा म्हणाले की इतकी साधी गोष्टी आहे आणि हे काय, माझ्या भोवती मी सगळं जुनं फर्निचर गोळा केलं, तुम्ही काही कामाचे नाही म्हणे. त्या सांगतात की आम्हालाही वाटायला लागलं की भाई, फ्रॉम द होल वर्ल्ड बाबा हॅज चूजन अस, की एवढ्या पूर्ण विश्वामधनं त्याने आमचीच निवड का केली? बाबांना इतर कोणाची निवड करता आली असते? आपण किती नालायक आहोत, आपण किती बाबांच्या छोट्याशा गोष्टींचं पालन नाही करू शकत, असे विचार आमच्याही मनात यायला लागले. आणि मग त्यांना बाबांनी शेवटी सांगितलं की तुम्ही एक करू शकता, काहीही करू नका. जेवढा वेळ त्यांनी सांगितला की एवढा माझा वेळ आहे सकाळचा, काही तुमची रोजची कामं सकाळची करू नका. या जागा दिली, या खोलीत सगळ्यांनी गुपचूप फक्त काही न करता बसायचं. काही, त्या सांगतात मनीबाई की काही न करता नुसतं बसायचं म्हणजे पण म्हणे इतकं कठीण वाटायला लागलं, पण आम्ही बसायचो. आणि मग कुठे भुवईनी बोल, खानाखुणांनी आपसात बोल, असं आमचं सुरू व्हायचं. तर सांगायचं. आणि त्यांना बाबांनी त्या दरम्यान, त्याच्या आधी बाबांनी त्यांना सांगितलं होतं, त्यांना अशी लिस्ट दिली होती ऑर्डर्सची. आणि काय होतं त्याच्यात, त्या ऑर्डरच्या लिस्टमध्ये एकदाच जेवण करायचं. त्यानंतर सगळ्यात दुसरी महत्वाची ऑर्डर ही होती की कुणाच्याही बद्दल बॅकबाइटिंग करायचं नाही, त्याचं दोष दाखवायचे नाही, आपसात भांडायचं नाही, कुणाचीही तक्रार करायची नाही. आणि अशी परिस्थिती, जो मागच्या वेळेसचा प्रश्न होता की याने विचारला होता, मला वाटतं माधुरी पुरीने, की आपल्या चांगुलपणाचा त्यांनी फायदा घेतला तर काय करायचं. तर तिथे त्यांच्याकडे लकी नावाचं माकड पाळलेलं होतं, ते खूप हैराण करायचं. आणि मग मनसारीबाई खूप एक्साइट व्हायच्या आणि चिडायच्या. तर ते बाबा मनसारीला सांगतात आणि सगळ्यांना की तुम्ही हे सगळं ऍडजस्ट करूनही शांत राहायला पाहिजे, की ही ऍडव्हर्स परिस्थिती म्हणजे
मी सांगतो तसं वागण्यासाठी तुम्हाला दिलेली एक संधी आहे, तुम्हाला एक मिळालेली संधी आहे. त्या ॲडव्हर्स परिस्थितीतही मी सांगतो तसं वागण्यासाठी. तर त्यामुळे की तुम्हाला हे करायलाच पाहिजे आणि ही माझी आज्ञा आहे. म्हणजे जर तुम्ही माझ्यावर प्रेम करत असाल तर तुम्हाला हे करायला शिकायला पाहिजे, असं वागायला पाहिजे की कोणाचंही भांडायचं नाही. कारण आपसात इतक्या तऱ्हा ते सांगतात की सगळ्या स्ट्रॉंग पर्सनॅलिटीज होत्या आणि इतक्यात महिला एकत्र 18पेक्षा जास्त, आणि त्याला आपण 18 पगड जातीच्या, धर्माच्या, पंथाच्या, वेगवेगळ्या देशातल्या, एकतर राजकुमारी, दुसरी काउंटेस, म्हणजे असे सगळे एक तर डान्सर, प्रथितयश डान्सर, अशा सगळ्या लोकांनी एकत्र राहायचं आणि ती सगळी दिलेली नेमून दिलेली कामं करायची जी पण असतील, ते कठीण होतं. तर बाबा सांगतात की हे जे ध्येय आहे ते आचरणात आणता आलं पाहिजे. असं ध्येय नित्य आचरणात, नेहमी आचरणात आणण्याकरता लोकांना मी मदत करेन. त्यांनी प्रॉमिस केलं. हे सगळे जर संदेश मला का आवडतात, ह्या प्रत्येक संदेशमध्ये जवळजवळ तुम्ही बघितलं तर हे वचन, प्रॉमिस प्रत्यक्ष ईश्वराकडून आलेलं आहे. जर त्यांनी असं वचन आपल्याला दिलं तर आपण का नाही आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करायची. प्रत्येक संदेशमध्ये बाबांनी सांगितलं, माझे तुम्हाला आशीर्वाद आहे, माझ्या तुम्हाला शुभेच्छा आहे, मी तुम्हाला मदत करीन. तसं इथेही बाबा सांगतात की मी सांगितलेली तत्व तुम्हाला नियमित, नित्य, नेहमी, रोज आचरणात आणण्यासाठी मी तुम्हाला मदत करेल, लोकांना मदत करेल. केवढा मोठा ॲश्युरन्स आहे. तर आपण त्या मार्गाने का नाही चालावं. तत्व आणि आचरण, जे तत्व आहे आणि ते अवलंबन, ध्येय आणि त्याची अभिव्यक्ती, म्हणजे नुसतंच ध्येय नसावं तर ते व्यक्त झालं पाहिजे. त्या ध्येयाच्या मार्गाने ते ध्येय प्राप्त करण्यासाठीच आपलं पूर्ण जीवन असलं पाहिजे. या दोहोत, आता इथे ध्येय कोणतं, परमात्म्याशी आपलं मिलन होणं. या दोहोत जे आधुनिक काळात महद अंतर आहे, त्यामुळेच सार्वत्रिक असमाधान उत्पन्न होते. आता बाबा इथे पूर्ण विश्वाची जी परिस्थिती आहे ते सांगतात. लोकांचं ध्येय आहे, तत्व आहे, पण ते आचरणात नाही आणत. आणि ते जे अंतर आहे की ध्येय मोठं असतं पण आचरण वेगळंच असतं, आणि ह्याच्यातलं जे जमीन अस्मानचा फरक आहे, अंतर आहे, त्यामुळे जे सगळीकडे असमाधान आहे, सगळा गोंधळ आहे, तो त्यामुळे आहे. हल्ली जीवनाच्या आध्यात्मिक व आधिभौतिक बाजूंचे एकीकरण करण्याऐवजी त्या एकमेकांपासून विभक्त करण्यात आल्या आहेत. अध्यात्म म्हणजेच जीवन असं कुणी मानतच नाही. त्या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत समजतात. म्हणजे त्या दोन्ही, आधिभौतिक म्हणजे हे जीवन आणि आध्यात्मिकता हे वेगळं नाही. हे जीवनच कशासाठी आहे की परमात्म्याशी परत आत्म्याला त्याचं मूळ स्वरूप करण्यासाठी आहे. परंतु जीवनात जर बघितलं तर त्या दोन्हीला वेगळं केलं जातं. परंतु हे जीवन मिळालंय कशासाठी, हा एक मौलिक ठेवा आहे. आपल्या आत्म्याचं मूळ स्वरूप जाणणं, परमेश्वराशी मिलन होणं, त्यासाठी या जन्मात जे काही करणं, जितकं काही करणं शक्य आहे तशा प्रकारचं जीवन व्यतीत केलं पाहिजे. संपूर्ण जीवन त्या पद्धतीने, तो एकच डोक्यात विचार ठेवून संपूर्ण जीवन व्यतीत केलं पाहिजे की कुठल्या पद्धतीने माझे संस्कार कमी होतील, कुठल्या पद्धतीने माझे संस्कार आहे ते नष्ट होतील, कशा पद्धतीने मी हळूहळू त्या मार्गावर प्रगत होत जाईल, असा डोक्यात, म्हणजे सजग ज्याला म्हटलंय त्याला म्हटलंय की सुबुद्ध पद्धतीने, विवेकशील कृती, असं त्याला एक शब्द वापरलेला आहे त्या पहिल्या अंकामध्ये, की आपली प्रत्येक कृती विवेकशील पाहिजे. परंतु जीवन आणि त्याची रूपमय अभिव्यक्ती, चैतन्य आणि भौतिक सृष्टी, या दोहोत मूलतः विरोध नाही. कसा असेल विरोध? माय आणि लेकरू वेगळं करता येईल का? त्यातून त्या सृष्टी ही कुठनं उत्पन्न झाली? परमात्म्यातूनच ती सृष्टी उत्पन्न झालेली आहे.
म्हणून तिच्या ह्या सृष्टीशी ते जरी आपण सांगत असलो की ऑल दिस वर्ल्ड इज झिरो, हे काही नाही, मोठं शून्य आहे, मायावी आहे, तरी त्याच्याशी विरोध नाहीये, त्याच्याशी काही शत्रुत्व नाहीये. त्या दोन्हीत विरोध का नाही? कारण त्या सृष्टीच्या निर्मितीचा हेतूच परमात्म्याशी एक होणं हा आहे. ही जी अभिव्यक्ती आहे, हे जे चैतन्य आहे, ते कुठून, ही सृष्टी कुठून निर्माण झाली? तर त्या परमात्म्यानंच ही उत्पन्न झालेली सृष्टी आहे. त्यामुळे त्याच्यात विरोध कसा असेल? त्यांच्यात विरोध असल्याचा भास अज्ञानामुळे उत्पन्न होतो. तेव्हा योग्य विचार करणे आणि बुद्धी आणि भावना यांच्यात समता उत्पन्न करून प्रबोध मिळवणे हाच एक त्यावर उपाय आहे. प्रबोध म्हणजे रिअलायझेशन, ज्ञान, अनंत ज्ञान मिळवणं. आणि ते कधी मिळेल? की बुद्धी आणि भावना ह्या दोन्हीचा जेव्हा समतोल होईल तेव्हाच आत्मज्ञान होईल, परमात्म ज्ञान होईल किंवा प्रबोध जागृत होईल. तेव्हा ही जी अज्ञान आहे ते कुठून आलं? विभक्तपणाची जी भावना आहे, सेपरेटनेस जो आहे, पृथकत्वाची जी भावना आहे, त्यातनं हे अज्ञान उत्पन्न झालेलं आहे. म्हणून बुद्धी आणि भावना ह्या दोन्हीचा समतोल करून ते जे ज्ञान आहे, आपण मागच्या ह्याच्यात 7 तत्वे माहितलं. खरं ज्ञान कोणतं? की सर्वभूताठाई जो असणार आहे तो एकच परमात्मा आहे, म्हणून सर्वजण एकच आहोत. म्हणून बंधुत्वाची भावना मनात असणं आणि आपल्याला त्रास देणाऱ्यालाही आपण चांगलं वागणं त्याच्याशी, ते तेव्हाच होतं जेव्हा हे खरं ज्ञान आपल्याला प्राप्त होतं. आणि खरं ज्ञान तेच आहे की प्रत्येक जीवात्म्यामध्ये असणारा तो परमात्मा एकच आहे, हे खरं ज्ञान आहे. आणि हे खरं ज्ञान झालं तर ज्याने तुम्हाला त्रास दिला त्याच्याशीही तुम्ही चांगलंच वागणार. अशा प्रकारचा प्रबोध तुम्हाला माझ्याकडून मिळेल. केवढं मोठं ऐश्वर्यच आहे की हे जे ज्ञान आहे, असा जर प्रबोध म्हणजे ज्ञान, जाणीव, बोध, प्रबोध ही जी आहे ती तुम्हाला माझ्याकडून मिळेल असं बाबा सांगतायत. ज्यांनी गूढ संशोधनाची पराकाष्ठा केली आहे अशा सर्वांना परमात्मा ही एकच सद्वस्तू असून तोच सर्व झाला आहे असा प्रत्यक्ष अनुभव आला आहे. ज्यांनी हे गूढ संशोधन म्हणजे काय, की अध्यात्म काय आहे, परमात्मा काय आहे, ईश्वर काय आहे, किंवा त्याला कुठलं ज्ञान म्हणतात, पराबुद्धी, पराज्ञान, हे सगळा हा सगळा गूढ विषय, अध्यात्माचा विषय. आणि ह्या अध्यात्मातले असे बरेच गूढ तत्व बाबांनी ह्या वेळेला उजागर केलेले आहेत. पण ज्यांनी ते शोधण्याची पराकाष्ठा केली, खूप कष्ट केले ते शोधण्यासाठी, अशा सर्वांना परमात्मा ही एकच सद्वस्तू असून तोच सर्व झाला आहे असा प्रत्यक्ष अनुभव ज्यांनी ह्या शोधाचा प्रयत्न केला त्यांना कळून आलेले आहे की फक्त एकच सद्वस्तू आहे, जे काही अस्तित्व आहे ते म्हणजे फक्त परमात्मा आहे, त्याच्याशिवाय इतर काही नाही. सर्व काही त्यात सामावलेलं आहे. टिफिन लेक्चर मधला तो आर्क, ती डिझायर, तो चार्ट तुम्हाला आठवत असेल की असा तो अर्धगोल दिला होता सद्गुरूचा अवताराचा, आणि सगळं त्यात सामावलेलं आहे, त्याच्या बाहेर काही नाही आहे. आणि असा अनुभव जेव्हा हा प्रबोध मिळतो, खरं ज्ञान तुम्हाला प्राप्त होतं, तेव्हा हा अनुभव तुम्हाला येतो की परमात्माच केवळ एकमेव आहे, इतर काहीही नाही आहे. म्हणजे तुम्हाला जरी ठाऊक नसले तरी परवस्तू ही तुमच्यापैकी प्रत्येकामध्ये छादित स्थितीत आहे. आता हे एक एक शब्दाचा अर्थ आधी मी समजून सांगून मग त्याचा मतितार्थ सांगते. आता परवस्तू म्हणजे परमात्मा, छादित म्हणजे आच्छादित म्हणजे झाकलेली आहे. तर बाबा असं सांगतात की तुम्हाला जरी माहीत नसलं तरीही तुमच्या प्रत्येकामध्ये परमात्मा आहे, पण तो आच्छादलेला आहे, झाकलेला आहे. अशा स्थितीमध्ये प्रत्येकामध्ये परमात्मा आहे. परंतु त्या परवस्तूचा अनुभव घ्यावायचा असल्यास ती जाणीवेत आली पाहिजे. पण जर त्या परमात्म्याचा अनुभव घ्यायचा असेल, फक्त थेअरी कामाची नाही, ज्ञान, माहिती आणि ज्ञान मध्ये फरक आहे.
फक्त ते माहीत असून उपयोग नाही, त्याचं खरं ज्ञान, त्याची खरी उमस, त्याचा बोध झाला पाहिजे, म्हणून त्याला प्रबोध शब्द वापरलाय त्यांनी. तर ती अशी त्याचा अनुभूती आली पाहिजे, त्याचा अनुभव आला पाहिजे, ते जाणवलं पाहिजे, ते कळलं पाहिजे की मी परमात्मा आहे, माझ्यामध्ये सर्व आहे आणि मी सर्वांमध्ये स्वतःला बघतो, ही जी जाणीव आहे, मीच परमात्मा आहे, ही जाणीव झाली, तो अनुभव आला पाहिजे. असा जर अनुभव घ्यायचा असेल तर बाबा सांगतात ते जाणीवेत आलं पाहिजे. सद्वस्तूविषयी केवळ बुद्धिनिष्ठ निश्चय होऊन भागत नाही. केवळ बुद्धीने प्रयत्न करून त्याचा निश्चय करून उपयोग नाही. तर काय करायला पाहिजे? प्रबोध होऊन अखेर त्या सद्वस्तूशी, इथे ईश्वराला सद्वस्तू म्हटलेलं आहे, जे वेदात पण तसं म्हटलेलं आहे. प्रबोध होऊन अखेर त्या सद्वस्तूशी ऐक्य पावण्यानेच खरे ज्ञान होते. म्हणजे जेव्हा प्रबोध होईल, तुमचं जागृती होईल, खरं ज्ञान होऊन, जागृती होऊन, जाणीव होईल, तेव्हा ईश्वराशी तुम्ही एक व्हाल, ईश्वराशी तुमचं मिलन होईल. आणि जेव्हा तुम्ही ईश्वराशी ऐक्य पावाल, तेव्हाच ते खरं ज्ञान तुम्हाला मिळेल, अनंत ज्ञान. हीच ख्राइस्ट अवस्था असून तिचा मी सतत अनुभव घेतो. बाबांनी सांगितलं इथे, कारण त्यांनी न्यूयॉर्कला हा संदेश दिलेला आहे. इथे दिला असतं तर त्यांनी रामकृष्णाचं उदाहरण दिलं असतं, कारण ती लोक ख्रिस्ताला मानतात आणि अवतार कार्य त्याचं जास्त होतं ख्रिस्ताचं युरोपमध्ये. म्हणून त्यांनी बाबांनी सांगितलं की हीच ख्राइस्ट अवस्था असून, अवताराची अवस्था असून, त्या अवस्थेचा मी सतत, म्हणजे मेहेर बाबा सतत अनुभव घेतात. पौर्वात्य संस्कृतीत संस्कार या नावाने निर्देशलेल्या मनप्रवृत्ती व वासना या प्रबोध होण्यास प्रतिबंध करतात. आता हा जो प्रबोध आहे, ज्ञान आहे, खरं ज्ञान आहे, ते कशामुळे होत नाही? जर प्रत्येकामध्ये ती सद्वस्तू आहे, जर प्रत्येकामध्ये परमात्मा आहे, तर तो कशाने झालेला आहे? तर बाबा इथे त्यांना समजावून सांगतात, कारण ते न्यूयॉर्कला हा संदेश दिलाय की पौर्वात्य संस्कृतीत, म्हणजे आपल्याकडे पूर्वेकडच्या देशांमध्ये संस्कार म्हणून जे म्हटलेलं जातं, मनाच्या ज्या प्रवृत्ती असतात, ज्या वासना असतात, त्या सगळ्यांमुळे ती परवस्तू झाकलेली असते. आणि त्या वासनांमुळे, संस्कारांमुळे खरं ज्ञान मिळायला, प्रबोध मिळायला अडथळा निर्माण होतो. बाबांनी मागच्या वेळेस आपण बघितलं की खूप छान उदाहरण दिलं होतं की आरसा आहे, त्याच्यावर धूळ जर साचलेली असेल तर तुमचं प्रतिबिंब त्यात तुम्हाला दिसेल का? नाही. तसंच या आत्म्यावर सगळ्या संस्कारांची पुटं साचलेली आहेत, त्यामुळे त्याला स्वतःचं सत्स्वरूपाची ओळख पटत नाही. इतर लोकांशी संघर्ष करत असलेल्या विभक्त अहमचा भ्रम हा या प्रवृत्ती आणि वासनांमुळेच होतो. सगळ्यांशी संघर्ष, भांडणं ही कशामुळे होतात? की तू वेगळा, मी वेगळा. तो काय अहंकार आहे. तो कुठला अहंकार आहे? विभक्त, वेगळेपणाचा अहंकार आहे. आणि तो भ्रम पण आहे, भास आहे. ह्या प्रवृत्ती कशामुळे होतात? पृथकत्व, वेगळेपणा, अहंकार हा कशामुळे होतो? वासनांमुळे. आपण मागे बघितलं की वासनांचं जे स्थान आहे, आसन आहे, ते अहंकार आहे. त्या अहंकाराला आणि त्याच्यावर ते मन बसलेलं आहे, त्यामुळे त्या अहंकाराला डळमळीत केल्याशिवाय मनोनाश होणार नाही, असं ते एक वाक्य होतं की त्याचं आसन उद्ध्वस्त करायला पाहिजे, असं त्याच्यात आता आपण जी पुस्तकं वाचली, आयदर टिफिन लेक्चर मध्ये असेल किंवा ह्यात तो शब्द होता. चैतन्य जेव्हा भूतसृष्टीत अवतीर्ण होऊन उत्क्रांत पावते, तेव्हा अशा प्रकारचा विभक्त अहम निर्माण होण्याची आवश्यकता असते. हे जे चैतन्य आहे, आता हा जो विभक्तपणाचा अहंकार आहे किंवा खोटा अहंकार आहे, तो सुद्धा कसा जरुरी आहे हे बाबांनी ह्या एका वाक्यात समजावून सांगितलंय. खूप सुंदर आहे. परत ऐका, लक्ष देऊन मी परत एकदा वाचते. चैतन्य, कॉन्शियसनेस, चैतन्य जेव्हा भूतसृष्टीत अवतीर्ण होऊन उत्क्रांत पावते, इव्होल्युशन, तेव्हा म्हणजे काय? की जेव्हा आत्मा परमात्म्यापासून विभक्त होऊन पत्थर योनी,
कृमी, कीटक, पशु पक्षी असं सगळं फिरून जेव्हा त्याची उत्क्रांती होते, ते एका वाक्यात बाबांनी अर्ध्या वाक्यात दिलं. चैतन्य जेव्हा भूतसृष्टीत अवतीर्ण होऊन उत्क्रांत पावते तेव्हा अशा प्रकारचा विभक्त अहम निर्माण होण्याची आवश्यकता असते. तसा तो जर विभक्त अहम निर्माण नाही झाला तर ती उत्क्रांतीची प्रक्रिया होणार नाही. व जय बाबा, डॉक्टर साहेब येते, 1 मिनिट, एवढं वाक्य पूर्ण करून आपण तुमचा प्रश्न घेऊया. व तसा तो निर्माण झाला नसता तर स्थूल शरीरात परमात्म्याचा अनुभव येऊच शकला नसता. हे परमात्म्याचा अनुभव घेणं, परमात्मा दिसणं, त्याचा अनुभव घेणं, त्याच्याशी मिलन होणं, त्याच्याशी एकरूप होणं हे केवळ मानवी स्थूल शरीरातच शक्य आहे, हे बाबांनी अनेक वेळा सांगितलेलं आहे. आणि मानवी स्थूल शरीर कधी मिळतं? जेव्हा तो पृथकत्वाचा अहंकार निर्माण होऊन तो परमात्म्यापासून आत्मा वेगळा होईल आणि सगळ्या उत्क्रांतीच्या प्रक्रियेमधून दगड, धातू, कीटक, पशु पक्षी, मनुष्य असा सगळ्या योनीमधून तो फिरेल, तेव्हाच त्याला मनुष्य योनीमध्येच हा परमात्म्याचा अनुभव त्याला येऊ शकेल. आणि जर असा वेगळेपणाचा अहम तयार झाला नसता तर हा अनुभव सुद्धा येऊ शकला नसता. म्हणजे तो जो पृथक अहम आहे त्याची सुद्धा कशी गरज आहे हे बाबांनी ह्या वाक्यामध्ये सुंदर रीतीने समजावून सांगितलेलं आहे. मी परत एकदा ती 2 वाक्य परत वाचते आणि मग आपण डॉक्टर थावरे साहेबांचा प्रश्न घेऊया. चैतन्य जेव्हा भूतसृष्टीत अवतीर्ण होऊन उत्क्रांत पावते तेव्हा अशा प्रकारचा विभक्त म्हणजे वेगळा अहम निर्माण होण्याची आवश्यकता असते. आणि तसा तो निर्माण झाला नसता तर स्थूल शरीरात परमात्म्याचा अनुभव येऊच शकला नसता. हा डॉक्टर साहेब, जय बाबा, तुम्हाला काही प्रश्न विचारायचा आहे? जय बाबा. हो, येतो. हा, शिकवण्याकरता. हा. हा. हम्म. जय बाबा. डॉक्टर साहेबांचे प्रश्न नेहमी फार अवघड असतात, ट्रिकी असतात. डॉक्टर चंदू थावरे आपल्या बरोबर आहेत खाप्यावरून. त्यांचं आपण स्वागत करूया. बरं झालं तुम्ही जॉईन झालात. आणि त्यांनी फार महत्वाचे 2 किचकट प्रश्न विचारले. ह्याच्यावर माझ्या छोट्या बुद्धीने मी उत्तर देईलच. त्यानंतर आपण इथे बहुतेक देशपांडे भाऊंना पण बोलायचंय, गांगडे सर पण आहे, आपण त्यांची पण ओपिनियन्स जाणून घेऊ. कारण गेल्या वेळेला आपल्याला असा अनुभव आला की प्रश्नातून जे पुन्हा चर्चा होते त्याच्यातनं लोकांना, बऱ्याच जणांच्या मनातल्या बऱ्याच प्रश्नांचं समाधान होतं. म्हणजे वाचन तर चालूच राहील, त्याबरोबर हे पण तितकंच महत्वाचं आहे. तर डॉक्टर साहेबांचा प्रश्न असा होता की बाबांनी जर सांगितलं की मी शिकवण्यासाठी नाही पण जागृत करण्यासाठी आलोय, कुठलाही धर्म संस्था संघ स्थापन करण्यासाठी आलो नाही, आणि जर बाबांनी आधीच्या अवतार काळात जर बाबांनी निर्माण केले तर ते बाबांनीच केलेले सगळे काय म्हणता येईल त्याला, धर्म संस्था स्थापन केलेल्या आहे असं म्हणता येईल. जसं त्यांनी रामकृष्ण परमहंसांचं उदाहरण दिलं. आणि दुसरा त्यांचा